नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, सण जवळ येऊ लागलेले आहेत. आता सप्टेंबर महिना सुरू झाला की आपल्याकडे सणावारांना सुरुवात होते. गणेशोत्सवापासून जे सण सुरू होतात मग ते थेट डिसेंबरपर्यंत चालतात. मध्ये बरेच सण येतात. या सणांना गोडधोड करून खाणं, नातेवाईकांना गोडधोड खाऊ घालणं, आपणही खाणं, ही आपल्याकडे परंपरा आहे आणि फारच उत्कृष्ट परंपरा आहे. सणावाराचे दिवस म्हटलं की प्रत्येक घरात, गरिबापासून श्रीमंताच्या घरामध्ये अतिशय उत्साहाचं, आनंदी वातावरण असतं. सेलिब्रेशन्स चालू असतात. पण आता 2 दिवसापूर्वी जी बातमी आली त्याच्यामुळे सगळेच जण परेशान झालेले आहेत. ही बातमी आहे साखरेचे दर कडाडले त्याची. साधारणपणे 45 ते 55 रुपये किलो साखर ही काही दिवसांपूर्वी होती. आता हेच दर 80 ते 85 रुपये किलोपर्यंत पोहोचलेले आहेत. 2-4 रुपये इकडे तिकडे वेगवेगळ्या शहरांमध्ये दर आहेत, पण ते 80 किंवा 80पेक्षा थोडेसे जास्त असे दर आता सुरू झालेले आहेत. आणि सणासुदीच्या काळात इतका मोठा धक्का. आता आपल्याला काही लोकांना 30-40 रुपयांनी महाग झाली तर तेवढं काय त्याच्यामध्ये असं वाटू शकतं, पण ज्या लोकांचं मोजून मापून सगळं असतं, अगदी जे पैसे आपण कमवतो त्यातच सगळं बसवायचं असतं, त्यांच्यासाठी ही फार मोठी रक्कम आहे. महिन्याला काही घरांमध्ये 3 किलो, काही घरांमध्ये 4-5 किलो, काही घरांमध्ये जॉईंट फॅमिली असेल तर 10-15 किलो सुद्धा साखर लागत असते. अशा वेळी मग ही रक्कम मोठी होते, बजेट कोलमडतं, लोक परेशान होऊन जातात. अर्थात महागाईने जनता होरपळतच असते. त्यातच काल तांदूळ सुद्धा महाग झाल्याची बातमी आलेली आहे. पण मुख्य करून साखर हा आपल्या आयुष्याचा दैनंदिन भाग. सकाळची सुरुवात आपली चूळ भरली, ब्रश केला की चहाने होत असते. चहासाठी साखर लागतेच लागते. गोडधोड काही खायचं त्यात साखर लागते. काही लोक भाज्यांमध्ये सुद्धा थोडी थोडी साखर त्यांना टाकायची असते. पोह्यांपासून वेगवेगळ्या पदार्थांमध्ये साखर आपण वापरतो. म्हणजे भारतात साखरेचा वापर हा मोठा आहेच. आपण भारतीय लोक आपण खाण्याचे शौकीन असतो. इतकी व्यंजनं आपल्या संस्कृतीमध्ये आहेतच. त्यामुळे साखर ही आपल्यासाठी फार महत्वाची आहे. मग साखर महाग झाली तर प्रामुख्याने प्रश्न येतो की अचानक एका दिवसात 60-70% दर वाढण्यामागचे कारण काय आहेत? अचानक म्हणजे 1-2 रुपयांनी वाढली तर आपण समजू शकतो. 60 ते 70% वाढ या साखरेच्या दरात झाली, ती कशामुळे, का, हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. यामागे प्रामुख्याने 2 कारणं सांगितली जातात. साखरेचं ऊसापासून उत्पादन होतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मागच्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे ऊसाचं उत्पादन सुद्धा कमी झालं. हे नैसर्गिक कारण आहे. ऊसाला प्रचंड पाणी लागतं. जे ऊस घेणारे शेतकरी त्यांना माहिती आहे, ऊसाला भरपूर पाणी लागतंच लागतं, त्याशिवाय ऊसाची क्वालिटी चांगली होत नाही. मागच्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी, त्यामुळे नैसर्गिक पावसामुळे जे मिळणारं पाणी होतं ते कमी. पाऊस कमी झाल्यामुळे बोर वगैरे, ज्या विहिरी बोर जे असतात शेतांमध्ये, त्यालाही पाणी कमी. मुळात पाण्याचंच प्रमाण कमी असल्यामुळे ऊसाचं उत्पादन कमी झालं. आणि जे उत्पादन झालं त्या ऊसामध्ये साखरेचं प्रमाण कमी होतं, कारण पाणी नव्हतं. म्हणजे पाणी नसल्याचे 2 परिणाम. एक तर उत्पादनच घट, आणि उत्पादनासोबत ऊसातल्या साखरेचं प्रमाणही कमी झालं. जे उत्पादन निघालं त्यातही साखर कमी. असा एकूण परिणाम, नैसर्गिक परिणाम या ऊसाच्या उत्पादनावरती झाला. आता येऊया दुसऱ्या कारणाकडे. दुसरं कारण अत्यंत महत्वाचं आहे, ते म्हणजे E20 इथेनॉल. इथेनॉल हे ज्यापासून बनतं त्यात प्रामुख्याने ऊसाची मळी याचा वापर केला जातो. ऊसाचा वापर हा इथेनॉलसाठी सुद्धा केला जातो. मागच्या वर्षी भारत सरकारने 50 लाख टन ऊस हा इथेनॉलसाठी वापरला. या वर्षी आतापर्यंत 35 लाख टन ऊस इथेनॉलसाठी वापरला. म्हणजे ज्या ऊसापासनं साखरेचं प्रामुख्याने उत्पादन होतं, तो ऊसच मोठ्या प्रमाणात इथेनॉल बनवण्यासाठी वापरण्यात आला. साखर कारखान्यांना त्या ऊसाचं खूप कमी प्रमाण देण्यात आलं, त्यामुळे साखरेचं उत्पादनच कमी झालं. तिसरं कारण म्हणजे या वर्षीच्या सुरुवातीला सरकारने साखर कारखान्यांना
20 लाख टन साखर निर्यात करण्याची परवानगी दिली. त्यामुळे कारखानदारांनी थेट धडाधड साखरेची निर्यात करून टाकली. म्हणजे बाहेर देशांमध्ये आपल्याकडे उत्पादित झालेली साखर ही देऊन टाकली. हे 3 कारण आहेत. नैसर्गिक कारण, पावसाचं प्रमाण कमी मागच्या वर्षीपासून. दुसरं, इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाचा मोठा वापर केला गेला. तिसरं कारण, सरकारने साखर निर्याती 20 लाख टन साखर निर्यातीसाठी परवानगी देऊन टाकली. आधीच उत्पादन कमी, त्यात झालेल्या उत्पादनातला ऊस इथेनॉलला वापरला, उरलेल्या उत्पादनातून साखर निर्मिती केली, त्यातलीही निर्यातीसाठी वापरल्या गेली जास्त. या तिन्ही कारणांमुळे देशांतर्गत पुरवठ्यासाठी साखर उरलीच नाही. आता उरली, त्याची आता मागणी जास्त, साखरेचा साठा कमी, त्याच्यामुळे साखर महाग झालेली आहे. महाराष्ट्र हे देशातील साखर उत्पादनात अतिशय अग्रेसर असणारं राज्य आहे. पण आपल्या इथेच आता साखर बाहेर देशातनं आयात करावी लागत आहे. आता आयात करावी लागणारी साखर ही काय आपल्यासारखी व्हाईट रिफाईंड शुगर नसते, ती कच्ची साखर असते. ती कच्ची साखर देशात येणार, परत त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याला रिफाईंड शुगर बनवणार आणि मग ती वितरणासाठी मार्केटमध्ये येणार. तोपर्यंत ही दरवाढ आपल्याला सहन करावी लागणार आहे. बरं, ही आयात केलेली साखर सुद्धा मार्केटमध्ये आल्यानंतर साखरेचे दर कमी होणार आहेत का? होतील, पण त्याला वेळ लागणार आहे. इतक्या लवकर ताबडतोब साखरेचे दर आता कमी होणार नाहीत. याचाच अर्थ सरकारची गणितं साखरेच्या बाबतीतली कुठेतरी चुकली, कुठेतरी गल्लत झाली, अंदाज नीट लागला नाही. निर्यात, उत्पादन, इथेनॉल या सगळ्या गोष्टींचा परिणाम आता साखरेवरती होत आहे. 60 ते 70, 80% चढ्या दराने देशातील नागरिकांना साखर विकत घ्यावी लागते. त्यातही हे संकट ऐन सणासुदीच्या काळात आपल्या देशावरती आलेलं आहे. मित्रांनो, साखर आपल्यासाठी किती आवश्यक आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. पण आता साखरेसाठी जादाचे जे पैसे मोजावे लागत आहेत, त्यातही आता विक्रीवर सुद्धा निर्बंध आणले आहेत. मॉलमध्ये 5 किलोपेक्षा जास्त साखर एखाद्या व्यक्तीला घेता येणार नाही, असाही नियम काढल्याची माहिती आहे. साखरेच्या वापरावरती बंधनं, मिठाईचे दर वाढणार. चहा सुद्धा आता 10 रुपयाचा 15 रुपये होणार. सणासुदीच्या काळात मिठाईचं प्रमाण जास्त वापर होतो, तिथे मागणार. मिठाई व्यापाऱ्यांच्या बाईट्स न्यूज चॅनल्सवरती आलेल्या आहेत. त्यांनी सरळ सांगून दिले की 10 ते 15% मिठाईचे दर यावेळेस वाढलेले असणार. गणेशोत्सव येतोय आता जवळ, त्यामुळे हे आता भयानक संकट आपल्या समोर उभं आहे. तुम्हाला काय वाटतं, या दरवाढीची कारणं काय असू शकतात? आपण जी कारणांची चर्चा केली ती तुम्हाला पटतात का तुम्हाला वेगळं काही वाटतंय हे कमेंटमध्ये जरूर कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.